कारण साध बोध झाला निरोनिया ठेला ठाईच उडाला अनुभव। तेव्हाच मी प्राप्त झालो त्या आनंदाला, तेव्हाच मी समागम झालो। कारण संत चरणारज लागता सहज आणि वासनेची बीज जळून जाते। पण ते सहज बोलणे एवढं सहज आहे का? त्याच्या सहज किती सायास आहे, किती सायास। किंवा आपण म्हणतो सानूला गुरुकुल तेवढा सानूला आहे का? किंवा शिकवती सायास करून ते शिकवती सायास ते सहज बोलणे ही तो उपदेश तेवढा सहज आहे का? त्याच्या मागे सायास आहे, त्याच्या मागे हाडाची काळ झिजलेली आहे। मग त्यांच्यातून त्या अनुभवातून सहज आलेला आहे, तेव्हा सहज आलाय। पण आपल्यातून ते सहज आहे का? आपला अनुभव पाहिजे तिथं त्या पदाला बोलायला, आपला अनुभव पाहिजे तिथं, आपला स्थिरता पाहिजे तिथं, आपली निष्ठावंत पाहिजे तिथं, आपला आत्मविश्वास पाहिजे। मग तुम्ही सत्ता कराल की स्वामी मग तुम्हाला सहज तुमच्या तोंडातून बदलून घेतील, सहज घेतील। जसा वेदाला कोण बदलून घेतलंय तसं आपल्याकडून ते बदलून घेतील। आपली पण तशीच बुद्धी ही नाही रेड्यावणे, कारण आपल्याला विचार नाही की मी कोण आहे, मला करायचं काय, मला जायचंय कुठं। कारण का की मी अर्जुनपणा म्हणून गुंतलोय। जसं अर्जुनात गुंतलो तसं मी माझ्या देहात गुंतलोय की मी आहे असा, मी आहे असा, मी आहे तसा। ह्या मोहामध्ये मी गुंतलोय कारण माझ्या बुद्धीत विवेक नाही, जागरूकता नाही, म्हणून मला आत्मसाक्षात्कार नाही। नाहीतर आत्मसाक्षात्कार असाल तर तुम्हाला माणसं दिसतील का? नाही, पण तुम्हाला कोण दिसतील? सगळे भगवंत दिसतील। हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचून कोठे ते नाही रे, असं होऊन जाईल। कारण मग तुम्हाला तुमच्या हातात आलेलं पाणी ते पाणी नदीचं नाही दिसणार, तुमच्या हातात आलेलं पाणी ते बोरिंगचं दिसणार नाही, तुमच्या हातात आलेलं पाणी ते विहिरीचं दिसणार नाही। ते पाणी कुठचं असावं? ते पाणी समुद्राचं आहे। तसं तुमच्यामध्ये असलेला तुम्ही कोण आहात? परमात्मा स्वरूपमय आहात, म्हणून विष्णुमय जग आहात तुम्ही। आणि चैतन्य आनंद संप्रदाय चैतन्याची